इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। आज बदलापुरात काँग्रेसकडून पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीचे उमेदवार बाळामामा म्हात्रे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे। भिवंडी लोकसभेची जागा जी परंपरेने काँग्रेस पक्ष मागील अनेक काळापासून लढवत आहे, मात्र यंदा हट्ट करून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने हा मतदारसंघ आपल्याकडे घेऊन उमेदवार म्हणून बाळामामा यांना उभे केले होते। त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण होते। परंतु आता विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी आपल्यावर अन्याय होणार नाही या आश्वासनानंतर आम्ही आमची तटस्थ भूमिका मागे घेतली आहे आणि या लोकसभेत आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळत उमेदवार बाळामामा यांच्या प्रचारात सामील होणार आहोत। मात्र या दरम्यान जर घटक पक्ष म्हणून आपल्याला मान मिळणार असेल तरच आपण या प्रचारात सामील व्हायचं आहे, अन्यथा वातावरण आधीच तापलेलं आहे, तर घरी थांबणे कधीही योग्य अशी भूमिका काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी स्पष्ट केले आहे। खूप जोरामध्ये काँग्रेस पक्ष आता आजपासून उतरलेला आहे आणि उतरणार आणि महाविकास आघाडीचे आमचे उमेदवार आदरणीय सुरेश बाळामामा म्हात्रे यांना या मतदारसंघातनं प्रचंड मताधिक्याने कसे निवडून येतील या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्ष आज आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। आमच्या जिल्हाध्यक्षांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुमच्यापेक्षा आमची ताकद ह्या मतदारसंघात आहे, त्यामुळे निश्चितपणे जेव्हा काँग्रेसचा कार्यकर्ता प्रत्येक बाहेर पडेल त्यावेळेस आमची ताकद तुम्हाला दिसेल आणि ते नुसती ताकद दिसणार नाही तर मतांमध्ये त्याचं रूपांतर झालेलं असेल। निश्चितपणे ही प्रत्येक पक्षाची भूमिका असते आणि त्या भूमिकेशी आमचे जिल्हाध्यक्ष समरस आहेत की बाबा आपल्या कार्यकर्त्यांना योग्य ठिकाणी योग्य मान सन्मान मिळाला पाहिजे आणि त्या भूमिकेशी मी सुद्धा सहमत आहे। कारण प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्याला आघाडीमध्ये असताना वाटत असतं की आपल्याला बरोबर घेऊन विश्वासात घेऊन काही निर्णय घेतले गेले पाहिजे। मग त्या लेवलचे निर्णय राष्ट्रवादी शहर पक्षांनी या ठिकाणी घेतले तर निश्चितपणे फायदा त्यांनाच होणार आहे।